23 तारखेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संघाच्या नागपूर मुख्यालयावरती एक संयुक्त मोर्चा बाळासाहेबांनी आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी झालं पाहिजे असं आवाहन करण्यात आलेलं आहे। या देशामध्ये आमचा जो देश संविधानिक व्यवस्था घेऊन चालणारा सार्वभौम देश आहे, त्याचे अधिकार आणि त्याचं सार्वभौमत्व हे एप्स्टीन फाईलमध्ये मोदीचं नाव आल्यामुळे मोदीने पूर्णतः अमेरिकेच्या चरणी ते अर्पण केलेलं आहे। आणि या फाईलमध्ये नाव असल्यामुळे जगभरातल्या वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींवर, राजघराण्यातल्या व्यक्तींवरती थेट अटकेच्या कार्यवाह्या झाल्या, मात्र मोदींवर कार्यवाही झाली नाही। या उलट त्यांनी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार जे आहे ते अमेरिकेला दिले। अमेरिकेबरोबर केलेला व्यापार करार असेल, अमेरिकेबरोबर केलेला कृषीचा करार असेल, इस्रायलबरोबर झालेला करार असेल विमान खरेदीचा, या सगळ्यांमध्ये मोदींना पूर्णतः ब्लॅकमेल केलं जात आहे असं स्पष्टपणे दिसते। आणि त्यामुळे पहिला मोर्चा बाळासाहेबांनी 2 मार्च रोजी मुंबईत आयोजित केला होता आणि संघाला आवाहन केलं होतं की त्यांनी तातडीने मोदीला हटवलं पाहिजे। मात्र संघ आणि संघाचे प्रमुख तोंडात गुळणी धरून बसलेले असल्यामुळे आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात 23 तारखेचा जो मोर्चा आहे त्यामध्ये आता संघाला निर्णय घेणं भाग पडेल की अशा ब्लॅकमेल झालेल्या व्यक्तीला किती काळ ते देशाचं प्रमुख ठेवणार आहेत। म्हणून मी वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम संविधानवादी नागरिकांना एक आव्हान करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात 23 तारखेला संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे।